खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांच्यावरून दमानिया यांनी स्फोटक आरोप केले आहेत। चाकणकरांनी बंधू खरातला 177 फोन कॉल केले। एक कॉल 22 मिनिटांचा होता असा दावा दमानिया यांनी केलाय। चाकणकरांना चौकशीसाठी का बोलावलं जात नाही असा सवालही दमानिया यांनी केलाय। नाशिकच्या भोंदू खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांवरनं अंजली दमानिया यांनी स्फोटक आरोप केलेत। भोंदू खरातला कोणी किती वेळा कॉल केले याची यादीच दमानिया यांनी पत्रकार परिषदेत वाचून दाखवली। रुपाली चाकणकरांच्या फोन कॉल्सची आहेत जी त्यांनी इनकमिंग आणि आउटगोइंग खरातांना केले। 177 कॉल्स आहेत एका दिवशी, तर तब्बल 22 मिनिटं गप्पा मारत होते। सगळ्यात जास्त वेळ खरातांशी बोललेत। पहिल्या नंबरवर त्यांची मुलगी आहे, मी समजू शकते। दुसऱ्या नंबरवर रुपाली चाकणकर आहेत। 33,727 सेकंद ह्या त्यांच्याशी बोलल्या। आता चाकणकर कुटुंबातले रुपाली चाकणकर, मुलगा सोहम चाकणकर, प्रतिभा चाकणकर, तन्मय चाकणकर, प्रफुल्ल चाकणकर, संकेत सायकर या सगळ्यांचे कॉल्स या यादीत सापडले। रुपाली चाकणकरांना SIT ने ताबडतोब खरं बोलवलं पाहिजे होतं। आता महिना उलटून जातोय तरी पण त्यांना बोलवलं जात नाहीये, याचं मला नक्कीच दुःख आहे। तर 28 दिवस झाले पुरावे कुठे आहेत असा सवाल करणाऱ्या चाकणकरांवर तृप्ती देसाई आणि दमानिया यांनी पलटवारही केलाय। आज 28 दिवस होत आहेत। माझ्यावर आरोप हे फक्त बदनामी करण्यासाठी होत आहेत। आरोप करणाऱ्यांनी पुरावे दिले नाही। निनावी पत्राची शहानिशा न करता केवळ बदनामीचा कुटील डाव होता। बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनीही निनावी पत्राला कायदेशीर दृष्ट्या अर्थ नसल्याचं माध्यमांवर सांगितले। तरीही खोडसाळपणा करण्यासाठी हे पत्र कुणी लिहिलं याची चौकशी झालीच पाहिजे। खरात प्रकरणात कोणत्याही आर्थिक व्यवहारात, जमीन व्यवहारासह इतर कोणत्याही दुष्कृत्यात दुरान्वय संबंध नाही। फेसबुक पोस्ट मध्ये त्यांनी लिहिलंय की माझ्यावर जे एक्झॅक्टली धनंजय मुंडे बोलत होते, एक्झॅक्टली तेच शब्द की माझ्यावर मीडिया ट्रायल होते, माझ्या विरुद्ध पुरावा दिला जात नाहीये, माझं अमुक नाहीये, माझं तमुक नाहीये, असं जे विधान त्यांनी काल केलं फेसबुक पोस्ट थ्रू, आणि त्या पण एक्झॅक्टली धनंजय मुंडेंसारख्या सध्या मीडियातनं गायब आहेत। 20 दिवस झोपा काढत होत्या का? आता 28 दिवसानंतर त्यांच्या बहिणीचा जबाब झाल्यानंतर त्यांना आता जाग आली। त्या वेळेला त्यांनी जर उत्तर दिलं असतं तर रुपाली चाकणकरांच्या विरोधात फार कोणी बोललं नसतं। तर प्रतिभा चाकणकरांबाबत सगळी माहिती माझ्याकडे असून हे सगळे खोटं बोलत असल्याचं दमानिया म्हणाले। जे खातं आहे ते बनावट आहे। आपल्या तिथे सह्या नाही आहेत, एकही रुपयाची आपण उलाढाल केलेली नाहीये। आपल्या मीडियावरती पाहिलं आणि आम्ही आलोय, अजूनही आम्हाला कोणतीही नोटीस पोहोचलेली नाही। मला आता काहीच इंडिकेट करायचं नाही। मला जी माहिती मिळाली 18 तारखेचा मी शोध घेतला, जी माहिती आली ती मी पुढे ठेवली आहे। आता कोणाचं काय इंडिकेट करायचं ते माध्यमांनी ठरवावं, मला त्याच्यावर काहीच टिप्पणी करायची नाही। याच प्रकरणात अभिजित भांडे पाटलांना SITनं ताब्यात घेण्याची मागणी दमानिया यांनी केली। एक डेप्युटी कलेक्टर आहेत, ते त्यांना खूप मदत करतायत, ते मुंबईत कार्यरत आहेत। आता मी त्याचं नाव घेऊन सांगते, ते अभिजित भांडे पाटील जे इथे SRA मध्ये होते, त्यांची SRAतनं सुद्धा त्यांना पदमुक्त करून त्यांना पुन्हा त्यांच्या ओरिजिनल ठिकाणी आणलेत। यांना खरं तर पदमुक्त करणंच गरजेचं आहे, यांना सस्पेंड पण नाही, त्यांना रस्टिकेट काढून टाकणं गरजेचं आहे। दादांच्या घराबाहेर भानामती झाली तेव्हा खरात ठाण्यामध्ये होता असं अंजली दमानिया यांनी म्हटलं। 17 तारखेला रात्री आणि 18 तारखेला पूर्ण दिवस खरात ठाण्यामध्ये होता असं अंजली दमानिया यांनी म्हटलं। 34 सेकंदामध्ये 6 आर्थिक व्यवहाराचे ट्रान्झॅक्शन झाले। पोलिसांनी या संपूर्ण प्रकाराचा तपास करावा अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली। आता आणि एक महत्त्वाची माहिती म्हणजे ज्या दिवशी अजित पवारांच्या घराच्या बाहेर म्हणजे बारामतीच्या घराच्या बाहेर जेव्हा भानामतीचे प्रकार झाले, त्या 17 तारखेला रात्री खरात हे ठाण्यात आले होते। 18चा पूर्ण दिवस ते ठाण्यात होते आणि 34 सेकंदामध्ये 6 फायनान्शियल ट्रान्झॅक्शन झाले, जे 6 फायनान्शियल ट्रान्झॅक्शन 34 सेकंदांमध्ये। आणि त्या सगळ्याचा जे याच्यावर आपल्याला दिसतंय की हे जेव्हा झालं तेव्हा खरात ठाण्यात होते, ठाणा वेस्टला एका रेस्टॉरंटमध्ये बसलेले होते।
आता याची चौकशी काय, त्याचं गूढ काय, हे पोलिसांनी उलगडायचं आहे. दादांचं जी घटना घडली दुर्दैवी होती. ते जे काही विमानाचा हे झालं, आता त्याच्याबद्दल काहींनी शंका केल्या, त्याच्या चौकशा चालू आहेत आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं भानामती, ब्लॅक मॅजिक वगैरे जे आहे ते आजच्या काळामध्ये आपण शिकलेल्या लोकांनी याच्यावर विश्वास ठेवायचा का, किंवा लोकप्रतिनिधींनी त्याचा हे करून संबंध लावायचा का? मग आपण लोकांना काय शिकवून देतोय? म्हणजे या बंधू बाबांचं काय उदात्तीकरण आपण करतोय ना.